शिवपुतळ्याच्या जागेसाठी हिमायतनगरात बेमुदत आमरण उपोषण सुरू. लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आक्रमक. हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जागा निश्चित करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिनांक 17 फेब्रुवारी पासून नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. नगराध्यक्ष व प्रभारी मुख्याधिकारी यांनी तोंडी आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा ठाम पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. 10 ऑगस्ट 2023 पासून ही मागणी प्रलंबित असूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. निवडणुकीनंतरही कार्यवाही न झाल्याने शिवप्रेमी आक्रमक झाले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेचा प्रश्न जयंतीपूर्वीच ऐरणीवर आला आहे. हिमायतनगर नगरपंचायत समोर सुरू झालेल्या उपोषणाला विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळत असून प्रशासन लेखी निर्णय देणार की आंदोलन अधिक तीव्र होणार याकडे शहराचे लक्ष लागलं आहे. 2023 मध्ये आम्ही उपोषणाला बसले होते नगरपंचायत पाशी. त्यावेळेस प्रशासन असल्यामुळे त्यावेळेस ताडेवाड साहेब सीओ होते. त्याने आम्हाला लेखी पत्र दिलं होतं की ज्यावेळेस बावडी येईल त्यावेळेस पहिला तुमच्याला प्राधान्य देऊन शिवाजी महाराजांच्या जागेसाठी प्रश्न मार्गी लावू म्हणून. तर आज नगरपंचायत 3 महिने पूर्ण होऊन कोण प्रश्न मिटवण्याच्या मार्गी लागलेले दिसल्या नसल्यामुळं आम्ही परत पत्र दिलं आणि उपोषणला या ठिकाणी बसलो. तर त्यांना आम्ही जागा दाखवून देत आहे नगरपंचायतची, तरी ती जागा देण्यास तयार नाहीत. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी नियोजित जागा उपलब्ध करून देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही. प्रशासनाचे लोकप्रतिनिधी येऊन भेटून गेले. आपल्याला शासनाच्या नियमाप्रमाणे पाठपुरावा करून जागा देतो म्हणजे, तर याबाबत आपण काय विचार करू? पण त्यासाठी त्यांनी लेखी पत्र द्यायला तयार नाहीत. सकाळपासून आम्ही उपोषणाला बसलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जागा मागत आहे आम्ही. ही नाजीरवाणी गोष्ट आहे. आम्हाला त्याने लेखी पत्र द्यावं या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण सांगितलं. खरंच या महाराष्ट्रामध्ये जर राजेचा महाराष्ट्र म्हणून आपण ओळखतोय आणि या महाराष्ट्रामध्ये जर राजेच्या पुतळ्यासाठी जर जागा मागणी करून जर ती जागा भेटत नसेल, खरंच किती मोठी शोकांतिका आहे या महाराष्ट्राची. कैक लोक कब्जे करून घरं बांधलेले आहेत, त्यांच्यावर कोणी आतापर्यंत आक्षेप घेतलेला नाही आणि राज्यासाठी यांनी सांगतात की जागा भेटत नाही आणि आता येणाऱ्या काळामध्ये देऊ करू त्याच्यावर बोलू असं तोंडी आश्वासन देऊन उपोषण उठवायच्या आता प्रयत्नात काही लोक आले होते. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, जे काय द्यायचं ते मान सन्मानाने यांना लेखी द्यावं. 5-6 महिने वर्षभर जे कालावधी लागते तेवढा कालावधी घेऊन यांना असं असणारं आपल्या राजाच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावं. त्यासाठी आमचं हिमायतनगरची पूर्ण राष्ट्रवादी सोबत आहे त्यांच्या. माझं म्हणणं एकच आहे की नगरपंचायतनं जे आरक्षित जागा नगरपंचायतच्या प्लॉटिंगमध्ये सुटलेली आहे, येणे झालेली आहे. याच्यात अशा बऱ्याच ठिकाणी जागा आहेत मेन रोडवर. तर मेन रोडवरच्या जागा पुतळ्यासाठी देण्यास हरकत नाही. ते स्वतः नगरपंचायतला तितके टक्क्यानं ते जागा सुटलेली आहे. त्या हिशोबानं नगरपंचायतनं पुतळ्यासाठी दिले तर गाववाले सगळे कोण्याही लोकांचा त्याला विरोध नाही. ना इथं मुसलमानाचा विरोध आहे, ना कोणा हिंदूचा विरोध आहे. सगळे मिळून पुतळा इथं उभं करण्यास तयार आहेत. सर्वप्रथम जय शिवराय. ज्या राजांनी या रयतेला हे स्वराज्य दिलं त्या राजाच्या पुतळ्याच्या जागेसाठी या प्रशासनासोबत गेल्या अनेक वर्षापासून निवेदनं असेल, आंदोलनं असतील, याच्यातून मागणी करावी लागत आहे. हे सर्वप्रथम लाजिरवाणी गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रशासक असल्यामुळे हे काम थांबलं होतं. पण आता 3 महिने झालं निवडणुका होऊन आणि याच्यावर बावडी आली. याच्यामध्ये ठराव घेऊन तत्काळ जागा उपलब्ध करून द्यावी याकरिता नवीन मागणी करून स्वाभिमानी ब्रिगेडचे कार्यकर्ते, आमचे मित्र माधव शिंदे, बालाजी ढोणे हे बसलेले आहेत. आणि आताच सर्व बावडी विरोधक असतील, सत्ताधारी असतील, सर्वजण आले आणि त्यांना विनंती करू लागले तोंडी की आम्ही जागा उपलब्ध करून देऊ पण तुम्ही उठा. तर यांची मागणी अशी होती की जोपर्यंत लेखी देणार नाहीत आणि त्याच्यावर काही कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आता बघूया, आपण आतापर्यंत शांततेने हा मार्ग अवलंबला आहे. यानंतर ही मागणी जर पूर्ण होत नसेल
तर यापुढे यापेक्षाही भयंकर आंदोलनं करावी लागतील. हिमायतनगर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजचे पुतळ्याचे जाग्याकरता जे उपोषण करता आमचे मित्र हे आमचे शिंदे साहेब, मुन्ना शिंदे व आमचे ढोले साहेब, हे यांची जे मागणी जे आहे, हे जे आज बसलेलं आहे ते मागणी एकदम यांची बरोबर आहे. आणि आमच्या जे काळामध्ये 2019 ते 20मध्ये आम्ही असा एक ठराव मांडले होते की हिमायतनगर नांदेड जे मुख्य रस्ता आहे तिथं जे कमानीपाशी परमेश्वर कमानीपाशी आम्ही त्याला जागा उपलब्ध करून दिलेली होती. आणि तसा आम्ही ते प्रस्ताव बी मांडला होता. आणि जेणेकरून मी बी आणि माझे जे जुने जे ठराव आहे ते बघून मी उपनगराध्यक्ष होतो त्या काळामध्ये. आणि नगराध्यक्ष आमचे कुणाल रामराव राठोड होते. आणि सगळं बॉडीने मिळून ते ठराव आम्ही जसं आता घेतले होते. आणि काही कारणाने समजा हे आत्ताची प्रशासक काळ किंवा नवीन जे बॉडी आली त्याने जाणून बुजून करायला असेल, हे यांचं जर चुकीचं आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्याची प्रेरणा आहे. हे म्हणजे सगळे समाज 18 पगड जातीला घेऊन चालणारे माणसं आहे. याची जे मागणी आहे एकदम चांगली रास मागणी आहे यांची. आणि ते होणार आम्ही यांचे समजा पाठीमागं आहोत. आणि आम्ही याच्या उपोषणला आमचं बी का यांना समर्थन राहील जे. आणि जेवढं आमच्याकडून झाला, आता जसं की मी उपनगराध्यक्ष होतो त्या काळामध्ये, आणि मी पूर्ण ठराव समजा माझ्याकडे सगळं प्रोसिडिंग वगैरे बी आहे समजा मी ते फावून घेतो. 19 तारखेला छत्रपती शिवरायांची जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये अशा आपल्याला जागा मागण्याचा एक आपल्याला उपोषण करावं लागते, हे कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि नक्कीच ह्या विषयावर येणारं प्रशासन किंवा येणारे जे काही आपल्यातले राजकीय भूमिका घेणारे लोक आहेत, सर्व 18 पगड जाती याच्यावर निर्णय घेतील. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागा हे निश्चित करून आपल्याला देतील, एवढी अपेक्षा मी शेतकरी युवा संघटनेचा जलविद्युत प्रकल्पाचा एक कार्यकर्ता म्हणून किंवा शेतकऱ्यासाठी लढणारा म्हणून एक मुलगा म्हणून मी इथं एक कळकळीची विनंती करतो की आपण हे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी किंवा याच्यासाठी जागा मागितली आहे, ते जागा कुठेतरी प्रामुख्याने आपल्याला दिलीच पाहिजे. आणि हे या प्रशासनाचं हिमायतनगर तालुक्याच्या प्रतिनिधीचं काम आहे.